एक मैदानात असं आहे की या ठिकाणी धुक्याचं सावट आणि थंडीचं साम्राज्य फार आहे. कारण प्रतिवर्षी प्रवीण सर आपण या स्पर्धेला आपण पाहतोय आणि एक विशेष या परिसरामध्ये आलं की खूप आनंद वाटतो. सावरवलीकरांचं असलेलं प्रेम आपल्यावरती आणि खऱ्या अर्थानं त्यांची ही स्पर्धा प्रतिवर्षी आम्ही सातत्याने करत असतो. एक या स्पर्धेला अगदी चांगल्या बनवण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे प्रतिवर्षी होत असतो. यावेळेस का अगदी चेंडू खेळून काढलाय, सन्मानजनक पूर्व हा फटका खेचला. अगदी सन्मान दिल्यानंतर एक सिंगल संजय सोलंकीला मिळते आणि फलंदाज एक सिंगल मात्र पूर्ण केल्यानंतर एकेरी अंक धावसंख्या मात्र पुढे जाईल. 12 टोटल स्कोअरबोर्डवरती आहे. पहिल्या षटकांच्या अखेरीस 6 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. कुशल पालांडचं षटक जगदी पाहिलं तर 12 धावा अगदी खर्च केल्या. पहिला विकेट सुशांत मोरे बाद झाला, जो इनायत 2 नंबरती आला होता. तो अगदी स्वस्त्यामध्ये परतल्यानंतर संजय सोलंकी आणि शुभम भोसले अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये संघाची बाजू मांडत असताना 4 षटकांचे मॅच. पहिलं षटक P1चं संपुष्टामध्ये आलाय. मॅन्डेटरी पॉवरचं षटक होतं. पाबंदी असल्यामुळे उर्वरित खेळाडू आपण दगडू थर्ड या सर्कलच्या आतमध्ये पाहिले. क्रमांक 2 ची गोलंदाजी आपण जरूर पाहाल, जी गोलंदाजी कौशल परांडेची पाहिली आहे. एसडीसीसी घोडिवली आणि साईबाबा नगर खोपोली असे मॅच जरूर या प्रेक्षकांना एन्जॉय करायला मिळते. प्रेक्षकांच्या नजरा या मॅचकडे आहेत. अगदी क्लॅरिटी सकट ही स्पर्धा जी टाकवली जाते KTC कर्जत टेनिस क्रिकेटला. चांगलं असं मैदान, चांगलं असं आयोजन नियोजन बद्ध ही स्पर्धा. त्याच दिमाखाने या स्पर्धेला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. आजच्या या स्पर्धेची पहिली ही रात्र क्रमांक 2 वरती गोलंदाजी मार्क वरती आहेत वामन खंडागले. क्रमांक 2 वरती गोलंदाजी करणार. स्ट्राइक एंड वरती आहेत संजय सोलंकी. 12 धावा आहे टोटल. पहिलं षटक आपण जरूर पाहिला. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता, फार वेगाने टाकला होता. अगदी एज लागते जरूर, आपली जागा जरूर इथे सोडली आहे. फलंदाज आता संजय सोलंकी वरती विश्वास होता. मास्टर माइंड म्हणून या खेळाडूंनी प्रसिद्धी मिळवली आहे. फार टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपलं नाव चर्चेमध्ये आलं आहे. मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये दुबई कतारसारख्या वाऱ्या या खेळाडूने केल्यात आणि त्याचा हा विकेट अगदी वामन खंडागलेने घेतलाय. पहिली सफलता मिळते आणि पहिला या सफलतेनंतर अगदी आता संकट टाकलाय तो साईबाबा नगर खोपोली संघाला. यस डीजे. सुरुवात कशी केली जाईल. पहिलं सत्र सुरू आहे. टॉस कमावला होता टीम साईबाबा नगर खोपोली संघानं आणि निवडलं प्रथम ते खऱ्या अर्थानं जबरदस्त फटका. बराच काल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक फार वेगाने चेंडू पर्यंत आल्यात. अजून एक सफलता मिळते आता गोलंदाज वामन खंडागलेला. जी पहिली सफलता पहिल्या चेंडूमध्ये संजय सोलंकी बाद झाले. त्यानंतर आता आल्या पावली जो घनश्याम जे होते ते मात्र देखील माघारी परतलेत. आता दयनीय अवस्था होणार का. लगातारचे 2 विकेट अगदी आता संकटामध्ये टाकतात ते फलंदाजी करणाऱ्या साईबाबा नगर खोपोली संघाला. यस डीजे. संघाची धाव संख्या आहे टोटल 12. पहिलं सत्र सुरू आहे. षटक क्रमांक 2 वामनचं आपण जरूर पाहतोय. लगातारचे 2 विकेट 2 चेंडूवरती जरूर प्राप्त केले. क्रमांक 2 वरती काय जबरदस्त गोलंदाजी करतो. कट करण्याचा प्रयत्न होता. इथे देखील इनारेज लागते. हॅट्रिक झाली पहिल्या आजच्या रात्रीमध्ये. ही पहिली हॅट्रिक जी वामन खंडागलेच्या नावावरती जोडली जाणार आणि सातत्यानं हा उल्लेख किंवा प्रतिवर्षी किंवा टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ही आठवण आता साईबाबा नगर संघाला किंवा त्यांच्या सर्व समर्थकांना निश्चितपणे जी हॅट्रिक आपण बघतोय ती इतिहासाची पानं जरी उघडली गेली तर ती तुम्हाला सातत्यानं पुनश्च आपण
KTCच्या माध्यमातून ती पुनश्च पाहू शकता. ही पुनरावृत्ती या ठिकाणी निश्चितपणे आपण जरूर पाहाल.